सकाळी सकाळी सगळ्या बुलढाण्यातील पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो। या पत्रकार परिषदेला आवर्जून या ठिकाणी माझ्याबरोबर उपस्थित असलेल्या आमचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय डॉक्टर ज्ञानेश्वरजी टाले यांच्या पत्नी कल्पनाताई टाले या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे ज्येष्ठ सहकारी गजानन बापू देशमुख, सदाशिव जाधव सर आहेत, राहुलजी शेलार आहेत, त्याचबरोबर आमचे विजय पवार आहेत, आमचे बाळासाहेब एसकर आहेत, भारतजी गव्हाणे आहेत, अनिल भाऊ पडोळ आहेत, नितीन सोनटक्के आहेत, आकाशजी माळोदे आणि माझे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। सध्या आजची प्रेस घेण्याचा हेतू असा की सध्या राज्यातलं जे काय वातावरण आहे, राज्यातले शेतकऱ्यांचे प्रश्न अधिवेशनाच्या काळामध्ये दुर्लक्षित आहेत, इतर मुद्द्यांवर चर्चा होत आहेत। त्यातले ज्या काही महाराष्ट्रामध्ये घटना घडल्या, जसे काही मर्डर झाले, कुठे बलात्कार झाले, ह्या घटना गंभीर स्वरूपाच्या आहेत, त्या महत्त्वाच्याच आहेत अधिवेशनात चर्चेच्या अनुषंगाने। परंतु शेतीचे प्रश्न या अधिवेशनामध्ये दुर्लक्षित झाल्याची भावना आम्हा शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे। आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आमचे सहकारी डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांना 1 वर्षासाठी बुलढाणा जिल्हा आणि लगतच्या सर्व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला आहे। लगतचे जिल्हे म्हणजे 6 जिल्हे येतात, त्यामध्ये अकोला आहे, वाशिम, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि बऱ्हाणपूर, म्हणजे एकंदरीत 7 जिल्ह्यातून डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांना तडीपार करण्यात आलेला आहे। वास्तविक पाहता डॉक्टर ज्ञानेश्वर टाले हे कायम शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढत असतात। त्यांनी आतापर्यंत 13 वर्ष चळवळीमध्ये जो काय प्रवास केलेला आहे, आंदोलनं केलेली आहेत, चळवळी केलेल्या आहेत, ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलेल्या आहेत। ते काही गुंड नाही, मवाली नाही, दारू विक्रेते नाही, किंवा त्यांच्या हातून काही वेगळ्या घटना घडलेल्या नाहीत। कायम शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढत राहणं, सामान्य माणसासाठी भांडत राहणं, व्यवस्थेवर अंकुश ठेवण्याचं काम, प्रस्थापितांवर अंकुश ठेवण्याचं काम, हे काम डॉक्टर ज्ञानेश्वर टाले सातत्यानं करतात। परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांनी माझ्यासाठी मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मेहनत घेतली आणि सध्याचे विद्यमान खासदार आणि सध्याचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या बरोबरीत मला त्या ठिकाणी मतं मिळवून देण्यामध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे। तर तो लोकसभेतला राग मनामध्ये ठेवून डॉक्टर टाले आपल्याला मॅनेज होत नाही, डॉक्टर टाले आपल्याला शरण येत नाही, इतक्या दिवसापासून आपण प्रयत्न करतो, म्हणून प्रतापराव जाधवांनी स्थानिक तिथले एसडीओ जे आहेत, जोगी उपविभागीय अधिकारी, यांच्यावर प्रेशर केलं, त्यांना घरी बोलून घेतलं, त्यांना शिव्या घालून ही तडीपारी नियमात बसत नसताना घडवून आणली। वास्तविक पाहता डॉक्टर ज्ञानेश्वर टालेंवर 5 गुन्हे दाखल आहेत आणि एक प्रतिबंधात्मक कारवाई आहे। त्यातला जो तडीपारीचा आदेश आहे त्यामध्ये गुन्हा क्रमांक 1, 2, 4 आणि 6 हे सर्व गुन्हे आंदोलनाचे आहेत। जसं की उदाहरणार्थ आम्ही 2021 मध्ये आत्मदानाचं 2021-22 मध्ये आत्मदानाचं आंदोलन पीक विम्यासाठी केलं होतं, 23 मध्ये सॉरी, त्यावेळी आमच्यावर कारण नसताना प्रतापराव जाधव त्या आंदोलनाच्या ठिकाणाहून गेले आणि जिल्हा प्रशासनाला, जिल्हाधिकारी एसपींना, तत्कालीन एसपींना आणि जिल्हाधिकाऱ्यांना प्रेशर केलं आणि आमच्यावर कारण नसताना लाठीचार्ज करायला लावला, गंभीर स्वरूपाचे गुन्हे आमच्यावर दाखल केले। त्यातला गुन्हा, आंदोलनातला एक गुन्हा डॉक्टर टालेंवर आहे। मलकापूरला रेल्वे रोको करण्याचं एक आंदोलन सोयाबीन कापसासाठी आम्ही हाती घेतलं होतं। रेल्वे रोको करण्याच्या अगोदरच त्यांनी प्रतिबंधात्मक म्हणजे रेल्वे रोको करण्याच्या आधीच अटक केलं आणि खोटे गुन्हे दाखल केले। तिसरं आंदोलन ज्यावेळी मला अटक केली मलकापूरच्या रेल्वे रोको आंदोलनाच्या अगोदर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन म्हणून, तेव्हा कारण नसताना प्रतापराव जाधवांच्या प्रेशर खाली मला मेहकरला नेलं गरज नसताना, आणि तिथे भेटणारे लोक मला जमले, त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले। अशा स्वरूपाचे, आणि 6वा गुन्हा हा त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचा आहे, म्हणजे भविष्यात बाबा काही तुम्ही करू नका, 110चा अन्नत्यागचा आहे। हा, आणि एक अन्नत्याग आंदोलनातला गुन्हा आहे जो की आम्ही सोयाबीनच्या भावासाठी करत होतो। एकच खासगी गुन्हा त्यांच्यावर आहे की तिथे स्थानिक पातळीवर एक सातपुते म्हणून शिक्षक आहेत, त्यांनी
देवा आखाडे म्हणून आमच्या कार्यकर्त्याची जागेवर अतिक्रमण केलंय, त्या दोघांचा वाद सुरू आहे. डॉक्टर टालेंवर त्यांनी हल्ला केला, त्याच्यातनं तो एक खासगी गुन्हा सोडला, तर बाकी सगळे गुन्हे 4 गुन्हे हे त्यांच्यावर आंदोलनाचे आहेत. जिल्हा प्रशासनाला सुद्धा वाटत होतं की हे बसत नाही, परंतु केंद्रीय राज्यमंत्र्यांचा दबाव आणि प्रेशर एवढं की 40 वर्ष झाले मी राजकारणात काम करतो, तुम्ही मला शिकवणार का, हा माणूस तडीपार झालाच पाहिजे, अशा पद्धतीची अट्टाहासी भूमिका, खुनशी भूमिका प्रतापराव जाधवांनी घेतली आणि डॉक्टर ज्ञानेश्वर टालेंना 1 वर्षासाठी तडीपार केलं. आता यामध्ये हे प्रकरणच तडीपारीच्या व्याख्येमध्ये बसत नाही मुळामध्ये. कारण तडीपारी करायला तुम्ही गुंड पाहिजे, तुम्ही मवाली पाहिजे, दारू विक्रेते पाहिजे, सातत्यानं तुम्ही अशा स्वरूपाचे गुन्हे केलेले पाहिजे. या जिल्ह्यामध्ये असे कितीतरी नेते आहेत की ज्यांच्यावर 20-20 गुन्हे दाखल आहेत. आमच्यावर शेकडो गुन्हे दाखल आहेत, अनेक लोकांवर गुन्हे दाखल आहेत, परंतु त्यांना तडीपार केलं नाही. परंतु शेतकऱ्यासाठी भांडणाऱ्या कार्यकर्त्याला तडीपार करून, हा सामान्य घरातला कार्यकर्ता आहे डॉक्टर ज्ञानेश्वर टाले, आरेगावमध्ये प्रतापरावचे जावई राहतात. ग्रामपंचायतमध्ये डॉक्टर टाले कायम त्या प्रस्थापितांच्या विरोधातली त्यांची भूमिका त्या ठिकाणी असते. आईवडील शेती करतात, अल्पभूधारक शेतकऱ्याचा पोरगा आहे, अतिशय सामान्य कुटुंबातला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अशा गरीब कार्यकर्त्याला तडीपार करून प्रतापरावांना कुठला आनंद मिळत असेल, हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. ज्या दिवशी डॉक्टर टाले तडीपार झाले त्या दिवशी तर प्रतापरावांनी पार्टीच केली असेल. प्रतापरावांचं राजकारण कायम खुनशी, लोकांना आत टाका, मेळकर पट्ट्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये हजारो लोकांवर खोट्या केसेस करण्याचं काम प्रतापराव जाधवांनी आतापर्यंत केलेलं आहे. का तर मी त्यांच्या विरोधात लोकसभा लढलो, मी त्यांना प्रश्न विचारले, जे लोक आघाडीवर माझ्या प्रचारात होते त्यांचा बदला घेण्यासाठी आणि लोकांवर दहशत जमवायची की बघा माझ्या विरोधात काम केलं तर मी असा तडीपार करू शकतो, मी असे गुन्हे दाखल करू शकतो. म्हणजे बुलढाणा जिल्ह्याला बीडसारखं प्रतापरावांना करायचं आहे का? मी लवकरच प्रतापरावांनी ज्या ज्या लोकांवर खोट्या केसेस केल्या, सत्तेचा दुरुपयोग करून, मंत्रिपदाचा, खासदारकीचा दुरुपयोग करून, त्या सगळ्यांच्या घरी जाऊन आम्ही भेटणार आहे आणि प्रत्येकाची स्टोरी आम्ही जनतेसमोर आणणार आहे. एकदा होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी. त्यांना वाटलं आतापर्यंत आमच्या विरोधात कोणी बोलत नाही, आम्ही सामान्य मतदार म्हणून, सामान्य नागरिक म्हणून प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे कोणत्याही सत्ताधारी नेत्याला, त्याची उत्तरं त्यांनी दिली पाहिजे. पण दुर्दैवाने भित्री भागूबाई, घाबरट माणूस प्रतापराव, म्हणजे मैदानात लढता येत नाही म्हणून अशा पद्धतीनं प्रशासनावर प्रेशर आणायचं, सत्तेचा दुरुपयोग करायचा आणि आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना तडीपार करायचं, खोटे गुन्हे दाखल करायचं. प्रतापरावांना माझं एकच सांगणं आहे की तुम्हाला जर असं वाटत असेल की डॉक्टर टाले आणि रविकांत तुपकरच्या सहकाऱ्यांना तडीपार करून यांचं आंदोलन आम्ही मोडीत काढू, आम्ही चळवळ संपून टाकू, असं जर का यांना वाटत असेल तर हा यांचा गोड गैरसमज आहे. 4 तारखेला तडीपार झाले, आम्हाला जशी कुणकुण लागली 6 तारखेला आम्ही ताबडतोब अपील दाखल केलं आणि माननीय आयुक्त न्यायदंडाधिकाऱ्यांनी डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांना 27 तारखेपर्यंत तडीपारीला स्टे दिलेला आहे. हे आम्हाला काल रात्री आमच्याकडे ऑर्डर ती पोहोचलेली आहे. ऑर्डर पोहोचायला थोडा आमच्यापर्यंत उशीर झाला आणि डॉक्टर टाले मला वाटतं परवा दिवशी पोलिसांना सांगत होते घरी आल्यावर की आम्हाला स्टे मिळालेला आहे, फक्त कॉपी आमच्यापर्यंत पोहोचायची बाकी आहे, आम्ही याच्यावर मागवतो. त्यांनी सांगितलं आम्हाला हार्ड कॉपी पाहिजे, ओरिजिनल पाहिजे. एवढं प्रेशर प्रतापरावांचं की यांना जिल्ह्यातून घालवा. 27 तारखेला याची सुनावणी माननीय आयुक्ताकडे त्या ठिकाणी ठेवलेली आहे. जो निर्णय माननीय आयुक्त महोदय देतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील, कारण आम्ही न्यायदेवतेचा आदर करणारे लोक आहोत. आणि सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे की जुने गुन्हे हे तडीपारीच्या आदेशाच्या वेळी लक्षात घेणे कायद्यात अभिप्रेत नाही. कायदा असा सांगतो की शेवटच्या 6 महिन्यात तुमच्यावर एक गुन्हा दाखल झालेला पाहिजे. 11.5 महिन्यामध्ये या शेवटच्या टप्प्यात डॉक्टर टालेंवर एकही गुन्हा दाखल नाही. 11.5 महिन्यामध्ये म्हणजे 12 महिने म्हणा, कारण ती प्रतिबंधात्मक कारवाई 110 तो गुन्हाच होऊ शकत नाही. प्रतिबंधात्मक काय कुणावरही करता येते, तो काही गुन्हा होऊ शकत नाही. या 1 वर्षामध्ये डॉक्टर टालेंवर एकही गुन्हा दाखल नाही. हे तडीपारीच्या व्याख्येत बसतच नाही. हे अधिकाऱ्यांना माहिती आहे, खाजगीत अनेक लोक सांगतात ते बसत नाही, पण प्रेशर आहे. म्हणजे अशा पद्धतीनं एक गुंडाराज या जिल्ह्यामध्ये तयार करायचं मंत्रिपदाचा वापर करून असं धोरण प्रतापराव जाधवांचं आहे. मी काही राजकीय विरोधातून बोलत नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. ही घडलेली घटना कुणालाही आवडलेली नाही. सामान्य माणसामध्ये या घटनेबद्दल रोष आहे
आणि जेव्हा तडीपारीचा प्रस्ताव पोलिसांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला तेव्हा बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातूनच याला तडीपार करा असा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला होता. परंतु एसडीओना प्रेशर केलं गेलं. माझं तर म्हणणं आहे की एसडीओचा आदेश प्रतापरावांनी तयार करून पाठवला आणि सही केली. म्हणजे तडीपारीच्या प्रस्तावामध्ये फक्त बुलढाणा वाशिम मधून तडीपार करा असं होतं, बरोबर ना? आय एम करेक्ट. परंतु एसडीओने त्याच्यात सुमोटो बुलढाणा जिल्हा आणि लगतचे जिल्हे म्हणजे काय, ते का दाऊदच्या टोळीत काम करते का, ते का अरुण गवळीच्या टोळीत काम करते का, आणि प्रतापरावांनी किती गुंड पोचले या जिल्ह्यामध्ये, व्हाईट कॉलर गुंड किती पोचले, किती रेती माफिया त्यांच्याजवळ आहे, किती भूमाफिया त्यांच्याजवळ आहेत, खरे गुंडागर्दी करणारे लोक. प्रतापराव जनतेमध्ये आपली इमेज अशी स्वच्छ दाखवतात आणि अशा गुंडांना आतून राजकारणाच्या माध्यमातून अभय देण्याचं काम ते सातत्यानं करतात. ऑर्डर पहा कशी गमतीदार आहे. ऑर्डरमध्ये बुलढाणा जिल्हा सोडून इतर जिल्ह्याची नावं नाही आहेत, लगतचे सगळे जिल्हे अशी मोघम ऑर्डर केलेली आहे. अशी ऑर्डर कधीच नसते तडीपारीची. त्यामुळे प्रतापरावांनी हे सगळं घडून आणलंय असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. आता ते त्याला नाकारणार. मी वाचलं कुठेतरी की त्यांनी म्हटलं या प्रकरणाशी आमचा संबंध नाही, कर्माची फळं ते भोगतायत. अरे कर्माची फळं भोगायला आम्ही काय गुंड आहोत का? शेतकऱ्यांसाठी आंदोलन करून जर आम्हाला तुम्ही तडीपार करत असाल, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करत असाल, वेळ प्रसंगी आमची फासावर सुद्धा जाण्याची तयारी आहे. आम्ही घाबरणार नाही. आम्हाला अभिमान आहे. आम्ही आमच्या बापाच्या घामाच्या दामासाठी लढताना त्यांनी मध्ये तुमच्या प्रेसमध्ये सांगितलं, प्रेसवाल्यांना एक दिवस, की रविकांत तुपकर समुद्रात जातात, ते मंत्रालयावर जातात, एक खुर्ची द्या, याच्यावर जातात, पण ते जात नाही, ते दादागिरी करतात. 21 वर्ष झाले हा बुलढाणा जिल्हा आणि उभा महाराष्ट्र मला बघतोय, माझ्या सहकाऱ्यांना बघतोय. आम्ही कधी दादागिरी केली? आणि आंदोलनावर टीका करण्याचा अधिकार प्रतापरावांना नाहीये, कारण त्यांनी विरोधी पक्षात असताना सुद्धा अनेक आंदोलनं केलेली आहेत. मग ती तुमची नौटंकी होती का? आणि आम्हाला अरबी समुद्रात जायला आणि मंत्रालयावर जायला तुम्हीच तर तत्कालीन मुख्यमंत्री साहेबांचे कान भरून आम्हाला हजारो पोलीस अटक करायला होता. तुम्हीच प्रेशर करता. प्रतापरावांचं राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर सध्या सुरू आहे की रविकांत तुपकर एखाद्या सेक्रेटरीला भेटला, एखाद्या मिनिस्टरला भेटला, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एखादी मिटिंग झाली की लगेच प्रतापराव त्या आठवड्यात त्या मिनिस्टरकडे, सेक्रेटरीकडे जातात आणि त्यांना सांगतात की रविकांत तुपकरला एंटरटेन करू नका, तो बोगस पोरगा आहे, तुम्ही त्याला महत्व देऊ नका, त्याला भेट देऊ नका. अरे कुठल्या पातळीवरचं तुम्ही राजकारण करताय? 40 वर्ष तुम्हाला राजकारणात झाले असं तुम्ही म्हणता. 4 टर्म तुमच्या खासदारकीच्या झाल्या, 3 टर्म तुमच्या आमदारकीच्या झाल्या. मॅच्युरिटीचं राजकारण त्यांनी केलं पाहिजे, पण अत्यंत इमॅच्युअर, खुनशी आणि जळाऊ वृत्ती. कोणाचं चांगलं दिसत नाही, कोणाचं सहन होत नाही. आता आजची प्रेस तुम्ही, आता आपण तर समजा सगळे आहोतच, पण ते सुद्धा मन लावून ऐकत असतील आणि स्वतः बोलणार नाहीत काही. आता एखाद्या कार्यकर्त्याला तयार करतील, माझ्या विरोधात काही लोकांना पैसे देतील. मध्यंतरी निवडणुकीनंतर अनेक लोकांच्या, आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी त्यांचे लोक गेले, पैसे घ्या, रविकांत तुपकरच्या विरोधात बोला, काय लागते ती रक्कम सांगा, रविकांत तुपकरच्या विरोधात बोला. अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण प्रतापराव जाधवांनी केलं. आणि तुम्हाला सांगितलं मीडियावाले तुम्ही त्याला भाव देता, मध्ये ते बोलले इलेक्ट्रॉनिकमध्ये, तुम्ही मीडियावाल्यांनी त्याला असं केलं. प्रतापराव माझ्या पाठीमागे पण जनाधार आहे, लक्षात ठेवा. तुमचा एकदा निवडणुकीत पराभव झालेला आहे. मला पण सामान्य लोकांनी 2.5 लाख मतं देऊन तुमच्या नाकात या सामान्य माणसाने दम आणून दाखवलेला आहे. त्यामुळे मी काय असं फक्त बाईट पुरता कार्यकर्ता नाहीये. 21 वर्ष झाले आम्ही संघर्ष करतोय, चळवळी करतोय. आणि तुमच्यामध्ये जर का हिंमत असेल ना, तर पक्षाचा आधार सोडून तुम्ही माझ्यासारखं अपक्ष लढून दाखवा, माझ्यासारखं एकट्याने लढून दाखवा. ईडीच्या धाकानं तुम्ही तिकडे गेले, ईडीचं धाक होतं ना जेलमध्ये जायचं. हजारो कोटीची माया कमवली, अवैध मार्गाने, चुकीच्या मार्गाने कमवली, त्याचं संरक्षण करावं लागेल ना. मध्यंतरी मीडियाशी बोलताना ते म्हणाले की निराश्रित लोकांना आश्रय देणं आमचं काम आहे. कोणीतरी म्हटलं बाबा रविकांत तुपकर तिकडे येणार आहे का? आणि निराश्रित लोकांना आश्रय देणं आमचं काम आहे. तुम्ही काय आम्हाला आश्रय देता हो? अरे तुम्हीच तर निराश्रित आहे, तुम्हीच तर भाजपचा आश्रय घेतला. भाजप नसतं तर तुमचं डिपॉझिट गोल झालं असतं. तुम्हीच दुसऱ्याच्या भरोश्यावर आहे ना. भारतीय जनता पार्टीच्या आणि अजितदादाच्या राष्ट्रवादीच्या भरोश्यावर तुम्ही निवडून आले. तुमचं स्वतःचं काय कर्तृत्व आहे? आणि तुम्ही काय आम्हाला आश्रय देणार? आणि तुमच्यासारख्या खुनशी माणसाचे आश्रय घ्यायच्या आयुष्यात वेळ आली तर आत्महत्या करू, पण तुमच्यासारख्या माणसाचे आश्रय नाही घेणार आम्ही. काय गप्पा आणता?
जेवढी एनर्जी प्रतापराव जाधव माझ्यावर आणि माझ्या सहकाऱ्यांना तडीपार करण्यासाठी खर्च करतात, तेवढीच एनर्जी त्यांनी जर मोदी साहेबांना भेटून सोयाबीनच्या भावासाठी केली तर अधिक आनंद झाला असता. मोदी साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसता, सोयाबीनबद्दल चिकार शब्द बोलत नाही. त्या दिवशी म्हणलं मीडियाला तुमच्या समोर की सगळे जिल्ह्यातले सोयाबीनवाले शेतकरी खुश आहे. जरा जाऊन बघा काय खुश आहे, शिव्या देतात त्यांना सोयाबीन कापसावाले शेतकरी. अशा पद्धतीनं जर तुम्हाला वागायचं असेल, तुम्ही केंद्रीय राज्यमंत्री आहे, या जिल्ह्याच्या सोयाबीनसाठी बोलले, कापसासाठी बोलले, काही धोरण बदलण्यासाठी बोलले, काहीच नाही. पीक विम्यासाठी बोलले. मला त्यांना प्रश्न विचारायचा, 2023चा पीक विमा 2025 मध्ये अजूनपर्यंत मिळाला नाही. जवळपास 233 कोटी रुपये जिल्ह्याचे बाकी आहेत, 1,90,000 शेतकऱ्यांचे. का नाही मिळाला? त्याचं उत्तर तुम्ही का देत नाही? ही योजना केंद्राची आहे, तुम्ही केंद्रात आहे, पण हे दुर्दैवाने त्याच्यावर बोलत नाही. यांचे 5 वर्ष फक्त याचा बदला घे, त्याचा बदला घे, याला जेलमध्ये टाक, याच्यावर पास्कोची केस लाव, याच्यावर 307 कर, याच्यावर खोटे गुन्हे दाखल कर, माझ्या पक्षात येतो का नाही तर गुन्हे दाखल करतो. अशा पद्धतीचं धोरण कायमच यांनी राबवलेलं आहे. त्यामुळं माझं प्रतापरावांना सांगणं आहे की तुमच्या असल्या दादागिरीला, असल्या धमक्यांना आम्ही कदापि भीक घालत नाही. मी कायम प्रस्थापितांच्या विरोधात लढत आलेलो आहे, माझे सगळे सहकारी प्रस्थापितांच्या विरोधात लढत आलेले आहे. त्यामुळं आम्ही काही कोणाला घाबरणार नाही आणि आता पुन्हा नव्यानं करणार. आता आम्हाला स्टे मिळाला की नाही, आता आयुक्ताकडे जाणार प्रतापराव जाधव, एखादी मिटिंग लावणार आयुक्ताकडे आणि आयुक्ताला सांगणार तो स्टे उठवा. ते असं करतात, ते तसं करतात. मी केंद्रीय राज्यमंत्री आहे, मी स्पष्ट सांगतो, जे सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू आहे, या राज्यामध्ये अनेक लोकांच्या भानगडी बाहेर आलेल्या आहेत. आजपर्यंत प्रतापरावांच्या भानगडी कुणी बाहेर काढल्या नाही. मी स्वतः सगळी माहिती कलेक्ट करतोय आणि प्रतापराव जाधवांनी आतापर्यंत मंत्रिपदाचा आणि खासदारकीचा दुरुपयोग करून ज्या ज्या 12 भानगडी केल्या, त्यातली प्रत्येक भानगड मी आता महाराष्ट्राच्या समोर आणणार आहे. एकदा होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी. यांना असं वाटतं की आमच्या विरोधात कोणी बोलत नाही, हमारे नाम को लग गए तो हम ऐसा करेंगे, हम वैसा करेंगे, हम जेल में डालेंगे. तुम्ही जेलमध्ये टाका, फासावर लटकाव, पण सत्य बोलणार आणि खरं बोलणार. आम्ही थांबणार नाही. म्हणजे इंग्रजापेक्षा सुद्धा भयानक नीती या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांनी चालवलेली, यांच्या दबावाखाली. तुम्ही सगळे अधिकारी घ्या. मला काय वाटतं, मेहकरचं पोलीस स्टेशन असेल, मेहकरची एसडीओ असतील, मेहकरचे पोलीस खातं असेल, मेहकर भागामध्ये काम करणारे हे सगळे अधिकारी यांनी राजीनामे दिले पाहिजे आणि प्रतापराव जाधवांना ठाणेदार केलं पाहिजे. प्रतापराव जाधवांना डीएसपीचा चार्ज दिला पाहिजे, त्यांना एसडीओचा चार्ज दिला पाहिजे, त्यांना जिल्हाधिकारी महोदयाचा चार्ज दिला पाहिजे आणि सगळे सीओचा आपला हे जिल्हा परिषद सीओ हेही तसंच, हे सगळे असेच आहे. हे सगळ्या डिपार्टमेंटचे चार्ज एकदा प्रतापराव जाधवांना देऊन टाका. एरवी तेच तर चालवतात सगळं. अरे सामान्य माणसाला काही न्याय आहे की नाही? प्रत्येक अधिकाऱ्याला घरी बोलवायचं, दादागिरी करायची. इंग्रजांच्या काळात सुद्धा कदाचित एवढा अत्याचार झाला नसेल, एवढा अत्याचार सामान्य माणसावर करण्याचं काम प्रतापराव जाधवांच्या माध्यमातून हे अधिकारी करतात. त्यामुळं या बुलढाणा जिल्हा दिसायला जरी आपल्या जिल्ह्यामध्ये दिसत असलं तरी अनेक गोष्टी बाहेर आल्या नाहीत. त्या सगळ्या गोष्टी आम्ही बाहेर काढणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी एवढी मोठी जबाबदारी त्यांना दिली, एवढी मोठी संधी त्यांना दिली, त्याचा उपयोग सामान्य जनतेच्या भल्यासाठी करावा. खामगाव जालना रेल्वे मार्ग का नाही केला? एवढ्या वर्षामध्ये 4 निवडणुका तुम्ही खामगाव जालना रेल्वे मार्गाच्या भरोशावर लढल्या. झालं दहशत पसरवायची आहे की मेरे खिलाफ मी गए तुम ऐसा करता. अरे अजिबात आम्ही घाबरणार नाही आणि जनतेने सुद्धा घाबरू नये. ज्या गावात मला जास्त मतदान झालं त्या गावातले लोक काम घेऊन गेले की ते काय सांगतात, तुम्ही पाण्याला मतदान केलं ना, मग आम्ही तुमचं काम करणार नाही. असं असतं का? अरे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी निवडणूक झाली की सगळं विसरायचं असतं, सगळी जनता आपली आहे असं समजून पुढे जायचं असतं. तुम्हाला आम्ही पत्र देणार नाही, तुमचं काम आम्ही करणार नाही, काही फरक पडत नाही तुम्ही काम केलं तर. बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेला माझं सांगणं आहे की जिथं कुठं तुम्हाला अडचणील कोणत्याही स्वरूपाचं काम असलं, बिनधास्त अर्ध्या रात्री 12 वाजता आवाज द्या. त्या आमदार खासदारालाच सांगितलं म्हणजे काम होतं असं अजिबात नाही. आम्ही सुद्धा चळवळीच्या आंदोलनाच्या जोरावर सरकारच्या माध्यमातून अनेक कामं सामान्य माणसाची करून दिलेली आहेत. त्यामुळे काही अडचण असली तर आम्हाला फोन करा, पण लाचारी करत एकही सामान्य माणूस त्यांच्या दारात आम्हाला दिसला नाही पाहिजे असं माझं जनतेला सांगणं आहे. आणि प्रतापराव जाधवांना माझं सांगणं आहे की हे मंत्रिपद तुम्हाला आयुष्यभरासाठी नाहीये. फार फार तर अजून 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2.5 वर्षाची टर्म राहील. 2-3 वर्ष अजून काय फरक पडतो? ते काय आयुष्यभर तुम्हाला पुरणार आहे का? पण मंत्रिपदाच्या काळामध्ये तुम्ही काय केलं याचा काळा इतिहास या बुलढाणा जिल्ह्यातली जनता लिहून ठेवेल की अशा पद्धतीनं सामान्य माणसावर प्रतापराव जाधवांनी
अत्याचार केला, अन्याय केला, यांचं कायमच एक धोरण असं आहे की मेकर भागात नवं नेतृत्व उभंच नाही राहिलं पाहिजे. जो नवं नेतृत्व उभं राहतो त्याला दाबायचा प्रयत्न ते करतात. म्हणजे त्यांच्या पोराला सेटल करायचं आहे ना पुढं. माझून त्यांचं काही धोरण मानलं नाही का. पण रविकांत तुपकर उद्या आमदार खासदार झाला, तो काय एका पदावर गेला की मग आपल्या पोरांचं भविष्य धोक्यात येईल. आणि हा खरं बोलतो. रविकांत जनतेसमोर आपलं सगळं उडं पाडतो, म्हणून रविकांत तुपकर नको आहे. जाईल तिथं मंत्रालयात जा, अधिकाऱ्यांजवळ जा, ते सांगतात रविकांत तुपकरचं निवेदन घेऊ नका, त्याला एंटरटेन करू नका. प्रतापराव, असल्या खालच्या पातळीवरचं राजकारण तुम्हाला शोभत नाही, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. राजकारणातला विरोध असू शकतो, पण आम्ही काही कोणाचं घर उद्ध्वस्त करण्यापर्यंत कधी गेलो नाही. मला सांगा, डॉक्टर टाले साहेबाची मिसेस घरी असते एकटी बिचारी, छोटी मुलगी आहे. आता हा माणूस तडीपार झाला. आता 27 तारखेला हा स्टे समजा उठला तर या माणसाला वर्षभरासाठी बाहेर राहावं लागेल. काल त्यांचे काका वारले तरी त्या ताई इथे आहेत. आणि डॉक्टर टाले साहेबांना स्पष्ट आदेश दिले न्यायालयाने की कोणतं निवेदन द्यायचं नाही, कोणत्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं नाही. हां, अशा पद्धतीने डॉक्टर टालेवर मागच्या वेळी हल्ला झाला बघा त्यांना, त्यांच्या मागच्या वर्षी. हे सगळं आम्ही सहन करत आलोय, हे आम्ही सगळं सहन केलं. आणि आता त्यांच्यावर ते आलेले तिथे डॉक्टर टाले साहेब, ते बसलेले तिकडे. त्यांना माध्यमांसमोर जायला चालत नाही, त्यांना बाईट जायला चालत नाही. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात, सामाजिक कार्यक्रमात जायचं नाही, सार्वजनिक ठिकाणी जायचं नाही. अशा सगळ्या प्रकारच्या अटी आणि बंधनं त्यांच्यावर घातलेली आहे. म्हणजे आणीबाणी सारखी ही परिस्थिती आहे. आणीबाणीत जर निवेदन घेऊन एखाद्या रस्त्यावर आला की डाल दो 1.5 साल के लिए अंदर, तर ही तशी परिस्थिती सध्या आहे. पण ठीक आहे, न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करू, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. परंतु मंत्र्याला असं वागणं शोभत नाही. आणि त्यांच्या डोक्यात राग आहे की माझ्या मतदारसंघामध्ये, मेकर मतदारसंघात रविकांतला माझ्या बरोबरीत मतदान कसं काय झालं, ये कोण इतका बडा हो गया. सामान्य जनता ही मोठी असते. तुम्ही निवडून आले तर आम्ही काही म्हटलं नाही, ठीक आहे, जिल्ह्यासाठी काही चांगलं करा, पण ठीक आहे, असल्या दादागिरीला आम्ही घाबरणार नाही. आणि मला दुसरं असं वाटतं, कदाचित राज्याच्या मुख्यमंत्र्याला अशा बदनाम करण्याचा सुद्धा हा प्रयत्न प्रतापरावांकडून असू शकतो. गृह खातं त्यांच्याकडे आहे, आता त्यांना यातलं काही माहित नाही. हे इथं लोकल लेवलमध्ये दबाव टाकतात अधिकाऱ्यांवर, अशा कारवाई करतात. आता दिसताना ही कारवाई गृह खात्यावर याचं खापर फुटणार, पण त्यांना माहितीच नाही खाली काय सुरू आहे. त्यामुळं जिल्हाधिकारी महोदयांना आणि SP महोदयांना माझं सांगणं आहे की प्रतापराव जाधवांच्या दबावाखाली जर अशा कारवाई होणार असतील तर याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि सरकार बदनाम होणार आणि प्रतापराव मात्र नामानिराळे राहणार. मग कदाचित त्यांच्या सत्ता पक्षामध्ये एकमेकांना बदनाम करण्यासाठी ते षडयंत्र सुरू नाहीये अशी शंका आमच्यासारख्याच्या मनामध्ये येते. आणि डॉक्टर टाले तडीपार झाले त्या दिवशी जंगी पार्टी आनंद साजरा केला प्रतापराव जाधवांनी. अरे काय तुम्ही छोट्या गोष्टीवर करता, आसुरी आनंद घेता, ठीक आहे, तो तुमचा प्रश्न आहे तुम्ही. आणि दुसरं, आम्ही काय काय सहन करतोय प्रतापरावांकडून. 2019 पासून माझ्या घराच्या गेट समोर त्यांनी त्यांची बँक टाकलेली आहे की जी नियमाने टाकता येत नाही. रेसिडेन्शियल एरियामध्ये कमर्शियल बँक तुम्हाला टाकता येत नाही, पण त्यांनी टाकली. आणि माझ्या घरावर त्यांनी कॅमेरे लावलेत की माझ्या घरी कोण येतं, माझ्या घरून कोण जातं. म्हणजे एवढ्या खालच्या पातळीवर प्रतापरावांचं राजकारण सुरू आहे. 5 वर्ष झाले आम्ही, आमची बायको, आमचा परिवार हे सगळं सहन करतोय. सत्तेचा दबाव, घरावर कॅमेरे, आमच्या घरी कोणी आला की त्याला फोन जातो कसं काय गेला होता, आणि त्याचा ऍक्सेस प्रतापरावांकडे आहे, कॅमेरे. एवढं नीच राजकारण आजपर्यंत या बुलढाणा जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये कोणी केलंय असं मी बघितलेलं नाही. आम्ही तक्रार करणार आहोत, ती बँक तिथून हटली पाहिजे. आणि त्या बँकेत काळं कुत्रं येत नाही बरं का, तुमच्या माहितीसाठी. त्या बँकेत व्यवहारच नाही, म्हणजे नसल्यासारखंच आहे. फक्त रविकांत तुपकरच्या घरी कोण येतं. 5 वर्षात 5 कस्टमर पण आले नसतील, हा, कधीच नाही. आणि अशा एरियात कोणी बँक टाकतं का? फक्त माझ्यावर देखी करायची, माझ्या परिवाराची देखी करायची, आणि कुणाच्या खाजगी आयुष्यावर तुम्ही असं करू शकत नाही. पण आम्ही सगळं सहन केलं. सत्तेचा यांचा दबाव अनेक वेळा त्यांना सांगितलं, त्यांच्या लोकांना सांगितलं, पण ते मुद्दाम हे सगळं करतायत. आणि 5 वर्षामध्ये
माझ्या घरावर कॅमेरा लावून त्यांना काय मिळालं? अरे आमचं सगळं पारदर्शी आहे, आमचं सगळं ओपन आहे, आमचं काही त्यांच्यासारखे काळे धंदे नाही आहे. समृद्धीचा ठेका काही आम्ही घेतला नाही, आम्ही काही जमिनी बळकावल्या नाही, इतर जिल्ह्यात आम्ही प्रॉपर्टी घेतल्या नाही. हे सगळंच आम्ही बाहेर काढणार आता एक एक गोष्ट. आणि इथे म्हणतात की रविकांत तुपकरला संपवायचे, डॉक्टर टालेल संपवायचे. आमच्याजवळ संपवायला आहेच काय? आम्ही फकीर बाई फकीर, आमच्याजवळ आहेच काय? आम्ही का आमदार आहे का, आम्ही खासदार आहे का, आम्ही मंत्री आहे का, आमच्याजवळ प्रॉपर्टी आहे का, आमच्याजवळ आहे काय? नंगे से तो खुदा भी डरता है. आम्ही नंगाड भाई नंगाड, फकीरी आमचं वैभव आहे. त्यामुळे आम्हाला संपवणं, आम्ही संपणार नाही, आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळं या गोड गैरसमजात त्यांनी राहू नये असं आमचं म्हणणं आहे. आणि इंग्रजाचं राज्य असल्यासारखी परिस्थिती बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. अनेक अधिकारी अशा नेत्यांचे बटीक आणि चमचे म्हणून काम करतात. कदाचित इंग्रजांच्या काळात हे अधिकारी असते तर हे इंग्रजाचे चमचे म्हणून यांनी काम केलं असतं. अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही आंदोलनाची भूमिका घेणार आहोत. आणि डॉक्टर टाले साहेबांच्या पाठीशी आमचं सगळं कुटुंब अत्यंत ताकदीनं त्या ठिकाणी उभं आहे. मी वहिनींना सांगेन की तुम्ही काळजी करू नका, महाराष्ट्रातला शेतकरी तुमच्या बरोबर आहे, जिल्ह्यातला शेतकरी तुमच्या बरोबर आहे. आणि आम्ही जे उभं केलंय ते सामान्य माणसाच्या ताकदीवरून, स्वतःच्या हिमतीवर केलंय. आम्ही स्वतःची संघटना चालवतो. प्रतापरावांना सांगा, म्हणा एखादा पक्ष काढा स्वतःचा आणि चालून दाखवा. हिंमत आहे का? दुसऱ्यांच्या आश्रयाला जायचं, दुसऱ्या पक्षाच्या भरोश्यावर गुंडाराज करायचं? अहो, एकनाथ शिंदे साहेबांनी एवढं मोठं पद त्यांना दिलं, मंत्रीपद दिलं त्यांना, आणि त्यांनी स्वतःच्याच पक्षातले आमदार पाडण्यासाठी प्रयत्न केले ना. बुलढाण्याचे आमदार संजयजी गायकवाड आणि तिकडचे आमदार यांना पाडण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले त्यांनी. हे मी म्हणत नाही, हे बुलढाण्याचे आमदार संजयभाऊ गायकवाडांचा आरोप आहे आणि वस्तुस्थिती पण आहे. मग हे पक्षनिष्ठ आहेत का? स्वतःच्या पक्षातल्या आमदारांना पाडण्यासाठी जो माणूस प्रयत्न करतो, एकनाथ शिंदे साहेबांना काय वाटलं असेल की एवढं मोठं मंत्रिपद दिल्यावर मग आपल्याच पक्षातले आमदार पाडण्यासाठी जर हा माणूस प्रयत्न करत असेल तर कशासाठी हे मंत्रिपद दिलं अशी भावना त्यांच्याही मनामध्ये तयार झाली असेल. म्हणजे जळाऊ, खुनशी आणि दाबादाबीचं राजकारण कोणाचं सहन होत नाही. एखाद्याने चांगले कपडे घातले तरी प्रतापरावांना सहन होत नाही. इतकं 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 हलकट, अत्यंत हलकट काम, अशा पद्धतीचं काम आहे. आणि पण त्यांचे प्रयत्न बुलढाण्यामध्ये असफल झाले, काही ठिकाणी सफल झाले असतील. जो माणूस स्वतःच्या पक्षाशी पण एकनिष्ठ राहत नाही त्यांना खाजगीत विचारा, एकनाथ शिंदे साहेब त्यांना काय बोलले असतील. 3-3, 2-2 आमदार या जिल्ह्यात होते. एका आमदारावर त्यांनी स्वतःचा पक्ष इथं आणून ठेवला, ते बिचारे स्वतःच्या कर्तृत्वाला आले. म्हणजे पक्ष संपून टाकायचा जिल्ह्यातला, म्हणजे मीच राजा राहिलो पाहिजे, मीच राहिलो पाहिजे. अर्थात त्यांच्या पक्षात बोलण्याचा मला अधिकार नाही, पण आमदार महोदयांनी आरोप केला, त्याचा पुनरुच्चार करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं. प्रतापराव जाधवांच्या दादागिरीला आणि धमक्यांना आम्ही कदापि बळी पडणार नाही. आणि हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण मुळामध्ये तडीपारीच्या व्याख्येमध्ये बसत नाही. त्यामुळं संबंधित ज्या कोणी अधिकाऱ्यांनी हे सगळं केलं असेल त्यांना सुद्धा न्यायालयात खेचण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये करू. दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये सोयाबीनचा प्रश्न बिकट आहे, कापसाचा प्रश्न अत्यंत बिकट आहे. सोयाबीन 3.5-4 हजारावर आलेलं आहे. त्यानंतर कापसाची अवस्था वाईट आहे. आणि अधिवेशनामध्ये अगोदर निवडणुकीच्या आधी सरकारने सांगितलं होतं आम्ही कर्जमाफी देऊ, परंतु सरकार आता घुमजाव करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार त्या विषयावर बोलत नाही आहे. मी सुद्धा महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये गेलो. राज्यव्यापी बैठक मी पुण्यामध्ये घेतली. 25 जिल्ह्यातले लोक त्या बैठकीला होते. 25 जिल्ह्याचा मी आढावा घेतला शेतकऱ्यांचा. शेतकऱ्यांच्या मनामध्ये कर्जमुक्ती झाली पाहिजे अशी भावना आहे. आणि म्हणून पुण्यामध्ये आम्ही सांगितलं 19 तारखेला, म्हणजे 18 तारखेला आम्ही निघणार मुंबईला आणि 19 तारखेला आम्ही मुंबईला जाऊन आंदोलनाचा बॉम्ब फोडणार अशी घोषणा आम्ही पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन केली होती बैठकीमध्ये. राज्याचे पदाधिकारी आम्ही नियुक्त केले. विविध जिल्ह्यातून आम्हाला चांगले पदाधिकारी त्या ठिकाणी लढवय्ये पदाधिकारी मिळाले. तर सरकारला माझं सांगणं आहे की लवकरात लवकर महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त करा. सोयाबीनला भाव, कापसाला भाव तुम्ही देऊ शकले नाही
तर प्रति क्विंटल किमान 3,000 रुपये आम्हाला भाव फरक द्या. 2023चा आणि 24चा 100% पीक विमा आमच्या खात्यामध्ये जमा झाला पाहिजे. रिजेक्टेड लोकांनाही आम्ही विमा देऊ असं त्यांनी सांगितलेलं होतं. ते आश्वासन सरकारने ताबडतोब पाळलं पाहिजे. शेतीला मजबूत कंपाऊंड करून दिलं पाहिजे. आता पेरणी होईल मे जूनमध्ये. जंगली जनावरांचा प्रचंड त्रास होतो आम्हाला, त्यामुळं शेतीला मजबूत कंपाऊंड करून दिलं पाहिजे. चुकारे अजूनपर्यंत मिळाले नाही. नाफेडमध्ये जी सोयाबीन आम्ही घातली, CCIला कापूस घातला, त्याचे चुकारे अजूनपर्यंत मिळाले नाही. त्याच्याने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे, ते सुद्धा मिळालं पाहिजे. या आज्ञा घेऊन हक्काचा पीक विमा, कर्जमुक्ती, सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल 3,000 भाव फरक, शेतीला मजबूत कंपाऊंड, चुकारे मिळाले पाहिजे. ठिबक सिंचनचं अनुदान अजूनपर्यंत मिळालं नाही. या मागण्या घेऊन आम्ही 18 तारखेला मुंबईला जाणार आणि 19 तारखेला आम्ही मुंबईमध्ये हे सगळे कोरे सातबारे घेऊन आमचे सातबारे काढणार आणि हे सातबारे आम्ही अरबी समुद्रामध्ये बुडवणार आहोत आणि सरकारला सांगणार आहोत की आम्ही कर्जमुक्त स्वतःला घोषित केलेलं आहे. हे सगळे सातबारे घेऊन शेतकरी मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये बुडवतील आणि सोयाबीन सुद्धा आम्ही मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये बुडवणार आहोत आणि सरकारला सांगणार आहोत की हे सोयाबीन आम्ही फेकून द्यायच्या कामाचं राहिलेलं आहे आणि सातबारे सुद्धा बुडून आम्ही आता कर्जमुक्त झालेलो आहे. अशा स्वरूपाचं आमचं आंदोलन 19 तारखेला मुंबईत होईल. सरकारने भित्र्या भागूबाई सारखं पोलीस पाठवून आम्हाला अटक करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील. आम्ही काही जीवितहानी करणार नाही, आम्ही काही कोणाला मारणार नाही, आम्ही काही कायदा हातात घेणार नाही. फक्त आम्ही आमचे सातबारे अरबी समुद्रामध्ये टाकणार आणि सोयाबीन अरबी समुद्रामध्ये टाकून आम्ही एक लक्षवेधी आंदोलन मुंबईमध्ये 19 तारखेला करणार आहोत. सरकारनं 18 तारखेपर्यंत निर्णय घ्यावा आणि आम्हाला मुंबईला जायची वेळ सरकारने आणू नये असं आमचं स्पष्ट मत आहे. ते మాట गुन्ह्याच्या संदर्भात वकील भाऊनी आता सांगताना सांगितलं की प्रस्ताव हा फक्त वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातून तडीपार करण्यासाठीचा होता. SDO महोदयांनी ऑर्डर करताना बुलढाणा आणि लगतचे जिल्हे असा मोगम शब्द वापरलेला आहे. मग आता बुलढाणा जिल्ह्याला लागून जळगाव खानदेशची बॉर्डर आहे, अकोल्याची बॉर्डर आहे, जालना आहे, छत्रपती संभाजीनगरची बॉर्डर आहे, वाशिम जिल्ह्याची बॉर्डर आहे. या सगळ्यांमधून आता अनायसे त्यांना तडीपार व्हावं लागणार आहे. कायदा असं सांगतो की SDOंचा अधिकार आहे हा फक्त मेहकरपुरता, मेहकर आणि लोणार या उपविभागापुरता. असं असताना देखील त्याच्या पलीकडच्या क्षेत्रामध्ये जर तडीपारीची ऑर्डर करायची असेल तर तिथे एखादा गुन्हा घडलेला हवा. पण डॉक्टर टाले साहेबांवर वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, जळगाव खानदेश, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या कोणत्याही जिल्ह्यामध्ये एकही गुन्हा घडलेला नाहीये. SDO साहेबांनी आदेशामध्ये दुसरं असं नमूद केलेलं आहे की येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुका आणि धार्मिक सण समारंभ पाहता कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, म्हणून यांच्यासारख्या गुन्हेगाराला तडीपार करणं योग्य राहील. मला आपल्याला हे लक्षात आणून द्यायचं आहे की प्रस्ताव दाखल झाला तो 11 महिन्यापूर्वी दाखल झाला. 11 महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, दिवाळी, दसरा, नवरात्र, त्यानंतर 26 जानेवारी यासारखे मोठे मोठे सण पार पडलेले आहेत. पण या सगळ्या काळामध्ये गेल्या 11 महिन्याच्या काळामध्ये डॉक्टर टाले साहेबांच्या विरोधात एकही गुन्हा कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला नाहीये. ते उघडपणे सर्व समाजात वावरत आहे, प्रत्येक कार्यालयात जात आहे, लोकांच्या सण समारंभामध्ये, लग्नामध्ये, कोणत्या कार्यामध्ये सामील होत आहे. मग लोकांना जर त्यांच्यापासून भीती असती तर त्यांनी बोलवलंच नसतं ना टाले साहेबांना आमच्याकडच्या लग्नात या, असा आग्रहच केला नसता. एखाद्याने तिथे त्यांना राहू दिलं नसतं. डोंगावमध्ये ते भाड्याची रूम घेऊन राहतात, तिथे त्यांना राहू दिलं नसतं. आणि मुळात एकाही खासगी व्यक्तीने SDPOकडे जेव्हा चौकशी सुरू होती त्या चौकशी दरम्यान एकही स्टेटमेंट डॉक्टर टालेंच्या विरोधात दिलेलं नाही. आणि याच्याही उपर कहर म्हणजे जेव्हा SDOकडे ते प्रकरण वर्ग झालं तेव्हा SDOंनी टाले साहेबांना नोटीस देणं, त्यांचं म्हणणं ऐकून घेणं आणि त्यांना त्यांच्या बचावाची संधी देणं कायद्यास अपेक्षित आहे. परंतु SDOंनी एकही सुनावणीची नोटीसच पाठवली नाही. प्रस्ताव आला SDPO कडून आणि तसाचा तसा प्रस्ताव 2-1 महिने त्यांनी ठेवला. त्यांनाही कळत होतं की या प्रस्तावामध्ये काही दम नाही, हा मंजूर करण्याच्या लायकीचा नाही, पण वरून प्रेशर इतकं होतं की त्यांना 2 महिन्यानंतर 2-4 महिन्यानंतर तो प्रस्ताव मंजूर करावा लागला. मग नोटीस
प्रत्येक व्यक्तीला त्याचं म्हणणं मांडण्याची बचावाची संधी मिळावी असं कायदेशीर नैसर्गिक न्यायतत्व आहे. त्या नैसर्गिक न्यायतत्वाची पायमल्ली या प्रकरणामध्ये झालेली आहे आणि मुळात तडीपारीच्या व्याख्येमध्ये बसतील असे कोणतेही गुन्हे डॉक्टर टाले यांच्यावर दाखल झालेले नाहीत आणि त्याच्यामुळे हा जो काही पोरखेळ चाललेला आहे प्रशासनाच्या वतीने, मला असं वाटतं की प्रतापराव जाधवांनी दबाव टाकला, त्यांच्या दबावापुढे हे सगळं करावं लागलं, हा खूप नंतरचा भाग आहे. पण या सगळ्या आदेशामुळे सर्वसामान्य माणसाचा प्रशासनावरचा विश्वास उडत आहे, एसडीओंवरचा, या की काही कोणी करेल आणि हे ऐकतील. लोक राजकारण्यांच्या हातातले कठपुतले बाहुले झालेली आहे काय प्रशासनाची व्यवस्था, अशी सध्याची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनातला प्रशासनावरचा विश्वास उडवण्यासारखी ही ऑर्डर आहे आणि आम्ही या आदेशाच्या विरोधात माननीय विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे अपील दाखल केलेला आहे. स्टेचा आदेश त्याच्यामध्ये प्राप्त झालेला आहे, परंतु त्याची कॉपी हातात आलेली नसल्यामुळे पोलिसांनी बळजबरी ही डॉक्टर टाले साहेबांना तडीपार करण्याची कारवाई केलेली आहे. तर या कारवाईचा आम्ही सर्वजण अगदी गंभीरपणे निषेध करत आहोत आणि माझी प्रशासनाला विनंती आहे की जो काही थोडाफार विश्वास तुमच्यामध्ये उरलेला आहे लोकांचा, सर्वसामान्य जनतेचा, त्याला तडा देण्याचं काम अशा प्रकारचे आदेश करू नका. आणि या उपर असे आदेश झाले जरी तरी जसं मागच्या वर्षी निवडणुकीच्या पूर्वी भाऊंवर अनेक गुन्हे दाखल झाले, अनेक प्रतिबंधात्मक कारवाया दाखल झाल्या, त्यांच्या विरुद्ध दाखल झाल्या, पण या प्रत्येक कारवाईमध्ये, या प्रत्येक गुन्ह्यामध्ये न्यायव्यवस्थेने ही कारवाई योग्य आहे की अयोग्य आहे याचा बारकाईने विचार करून न्यायसंगत आणि सत्सद विवेक बुद्धीला पटेल असे निकाल दिलेले आहे. तसाच निकाल या विभागीय आयुक्त महोदयांकडे देखील होईल, कायदेशीर मुद्द्यांना धरून निकाल होईल असं आम्ही आशा बाळगतो. एकच मिनिट कंप्लीट करतो. तर जसं ॲडव्होकेट शर्वरींनी सांगितलं तसं मला सुद्धा प्रतापरावांनी मी लोकसभेत उभा राहू नये म्हणून 1 वर्ष तुरुंगात टाका आणि तुम्ही सगळे होते, म्हणजे तिसऱ्या दिवशी मला कोर्टात उभं करत होते आणि पोलीस सुमोटो गेले की आणि केस कोणतीच नाही, प्रतिबंधात्मक, की यांच्यापासून धोका आहे, यांना तुरुंगात टाका 1 वर्ष. खालच्या न्यायालयामध्ये आमच्या बाजूने निकाल लागल्यावर वरच्या न्यायालयात सुमोटो पोलीस गेले यांच्या दबावामुळे आणि वरच्या न्यायालयाने सुद्धा प्रचंड गंभीरपणे विचार करून कायद्याचं सगळं हे करून आपल्या बाजूने निकाल दिला की यांच्यावर अशी कारवाई करता येणार नाही. आणीबाणीच्या काळातले सायटेशन त्या काळात शर्वरींनी कोर्टात दाखल केलं आणि न्यायालयाने आम्हाला त्याच्यामध्ये दिलं. म्हणजे न्यायालयाने वेळोवेळी आम्हाला तुरुंगात टाकण्याची पोलिसांनी सत्तेच्या प्रेशरखाली ज्या ज्या कारवाया आमच्यावर केल्या त्या न्यायालयाने त्याच्यामध्ये आम्हाला दिलासा देण्याचं काम केलेलं आहे. आता ही कारवाई पण तशीच आहे. या जिल्ह्यामध्ये वरली सुरू आहे, या जिल्ह्यामध्ये मटका सुरू आहे, या जिल्ह्यामध्ये अवैध धंद्याला प्रचंड ऊत आलेला आहे. अनेक राजकारण्यांचे बगलबच्चे हे सगळे धंदे करतात 2 नंबरचे, ते सगळे मोकाट आहेत, ते व्हाईट कॉलर उजळ माथ्याने फिरतायत, पोलीस स्टेशनला जात आहेत, त्यांच्यावर कारवाई करायला पेन धजावत नाही. पोलिसांना माझं सांगणं आहे की सदरक्षण आहे, खल निग्रहण आहे, तुम्ही शपथ घेतलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सगळे 2 नंबरवाले मोकाट गुंड त्यांना सोडून द्यायचं. आता मेकरचे एसडीओ साहेबाकडे जवळपास 17 ते 20 प्रकरणं प्रलंबित आहे तडीपारीचे. 3 कारवाया त्यांनी केल्या, एक डॉक्टर टाले म्हणजे आमचे जिल्हाध्यक्ष, एक साजन शहा तो आमचाच कार्यकर्ता आणि अजून कोणीतरी एक आहे मला माहित नाही. बाकीच्या लोकांवर कारवाई का नाही तडीपारीची? जे ओरिजिनल गुंड आहेत त्यांच्यावर कारवाई नाही, ते उजळ माथ्याने फिरत आहेत. पोलीस प्रशासनाने जसं शर्वरींनी सांगितलं की तुमच्यावरचा विश्वास उडू देऊ नका. अनेक पोलीस अधिकारी जर का या लोकप्रतिनिधींचे विशेषतः प्रतापरावांचे चमचे म्हणून काम करत असायचं असेल त्यांना तर त्यांनी नोकरीचा राजीनामा द्यावा, वर्दी उतरवून टाकावी आणि प्रतापरावच्या घरी शेतात कामाला जावं. पण सामान्य माणसाच्या बाबतीत स्वतःची पोस्टिंग टिकवायसाठी, स्वतःची नोकरी टिकवायसाठी सस्पेन्शन होऊ नये, मला इथेच पोस्टिंग मिळावी, एवढी लाचारी सुद्धा इंग्रजाच्या काळात सुद्धा कोणी केली नाही. अशा अधिकाऱ्यांचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही आता आंदोलनाची भूमिका तीव्र करणार आहोत. यांचाही भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढणार आहोत, हे लक्षात ठेवावं.
म्हणजे पुढे जाऊन तर मी असं म्हणते की उपविभागीय कार्यालयाची पाटी काढून तिथे प्रतापराव जाधव यांचे जनसंपर्क बिलकुल बिलकुल आणि पोलीस स्टेशन मेकरचं तरी चालेल ना, मेकरचं पोलीस स्टेशन सर्वसामान्य माणसांवर कारवाई होत असेल तर उद्या या ताईंनी काय करायचं? काल यांचे चुलत सासरे वारले, नवरा घरी नाही, लहान मुलगी आहे, काय करायचं? काय करायचं? मेकर पोलीस स्टेशनला प्रतापराव जाधवांचं जनसंपर्क कार्यालय करा आणि एसडीओ मेकर प्रतापराव जाधवांचे जनसंपर्क कार्यालय, एसडीओचा चार्ज प्रतापराव जाधव यांच्याकडे राहील, ठाणेदाराचा चार्ज त्यांच्याकडे राहील, एसडीपीओचा चार्ज सुद्धा त्यांच्याकडे राहील, हा देऊन टाका अशी मागणी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून सगळ्यांच्या माध्यमातून करतोय. जो आदेश एसडीओनी काढलेला आहे तो एक तर मोगम आदेश आहे. या संदर्भात ज्या अधिकाऱ्यांनी हे आदेश काढले या विरोधात आपण न्यायालयामध्ये जाणार आहात का? बिलकुल बिलकुल, जेणेकरून पुढचं कुठलाही येणारा अधिकारी किंवा चुकीचं काम अधिकारी करणार नाही किंवा चुकीचे आदेश देणार नाही अशी काही भूमिका घेणार आहात का? बिलकुल बिलकुल 100%. 2013-14 साली मला अशाच पद्धतीनं तडीपार केलं होतं, त्याच्यातही हेच होते प्रेशर टाकायला. म्हणजे ठीक आहे, राजकीय निवडणूक आम्ही यांच्या विरोधात लढलो असेल म्हणून हे आम्हाला विरोध करतात असं नाहीये. जेव्हा आम्ही यांना कधी विरोध केला नाही तेव्हा पण हे आम्हाला विरोध करायचे प्रतापराव, तेव्हा पण तडीपार करण्यामध्ये या लोकांनी महत्वाची भूमिका निभावली. बँकेचं प्रकरण काढलं होतं ना, बँकेचं प्रकरण त्यावेळेला आपण काढलं. दुसऱ्या बाजूला त्यावेळी मला तडीपार केलं तर तेव्हा आपण माननीय न्यायालयामधून आपल्याला दिलासा मिळाला, गृह सचिवांकडे ते प्रकरण खारिज झालं. आता गृह सचिवांकडे तडीपारीचे अधिकार नाहीयेत. आता तडीपारीला अपील करण्याचे अधिकार हे माननीय आयुक्त आणि त्याच्यानंतर हायकोर्टामध्ये आहेत, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाला आहेत. अनेक अधिकारी सत्तेच्या दबावाखाली काम करतात. तो जो आदेश आहे ते प्रकरणच मुळात त्याच्यात बसतच नाही. 6 महिने वर्षभरात गुन्हा नाही ना, गुन्हाच नाहीये. या लेटेस्ट गुन्हे लागतात त्याला, जुने गुन्हे काढून चालत नाही. म्हणजे तुम्ही 20 वर्षापूर्वी काही गुन्हा केला असेल, 20 वर्षात एकही गुन्हा तुम्ही केला नाही तर तुम्हाला मागचे गुन्हे काढून तडीपार नाही करतायत. लेटेस्ट गुन्हा पाहिजे तुमच्याकडे काहीतरी. एसडीपीओ कडे जेव्हा चौकशी सुरू होती त्यावेळी आम्ही कित्येक सायटेशन दिले, पण त्या सायटेशनचा साधा उल्लेख नाही. त्याच्यात कित्येक नॉर्म्स आहे की 2022-23 साली बॉम्बे हायकोर्टाचं एक रिसेंट जजमेंट जे आहे त्याच्यात दिलेलं होतं आणि तडीपारी करत असताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा असं त्याने स्पेसिफिक त्याच्यात दिशादर्शक काही मुद्दे कोट केलेले आहेत, पण त्याचा देखील साधा उल्लेख नाही. उलट एसडीओनी आम्हाला नोटीस काढली नाही आणि एसडीओ आदेशामध्ये असं म्हणतात की जाब देणार हजर झाले नाही आणि त्यांनी त्यांच्या बचावाचं काही सादर केलं नाही. आम्हाला काही स्वप्न पडणार आहे का की एसडीओ कडे प्रस्ताव आला आणि ते आम्हाला नोटीस काढणार आहेत की नाही? म्हणून नोटीस काढणं त्यांचं काम आहे ना. एसडीपीओनी या संदर्भातलं हे नाही मागितलं, त्यांनी अहवाल एसडीपीओ कडे नोटीस आली, त्यांची नोटीस आली आम्हाला, आम्ही आमचा रितसर जबाब दाखल केला एसडीपीओ कडे आणि त्याच्या पृष्ठाचं काही सायटेशन्स पण दिले. तिथून त्यांनी तो अहवाल त्या सगळ्या प्रकरणाचा एसडीओ कडे पाठवला. एसडीओ कडून अपेक्षित होतं की त्यांनी आम्हाला नोटीस काढायची, आमच्या विरुद्ध कोण बोलत आहे त्यांचे जबाब नोंदवायचे, आमच्या बाजूनी कोण बोलत आहे त्यांचे जबाब नोंदवायचे आणि मग ऑर्डर करायची. आम्हाला नोटीसच नाही आणि नोटीस नसताना ते म्हणतात की हे हजर झाले नाही आणि यांनी यांच्या बचावाच्या पृष्ठावर काहीच सादर केलं नाही. मुळातच एसडीपीओनी 6 महिन्यातले गुन्हे नसल्यामुळे हे प्रकरण खारिज होते. प्रस्ताव पाठवणंच नाही पाहिजे होता, प्रस्तावच त्याच्यात बसत नाही. आणि माननीय न्यायालय, कुठलंही न्यायालय हे आरोपीला बाजू मांडायची संधी देतं. एसडीओ जे आहेत उपविभागीय अधिकारी जोगी यांनी नोटीसच दिली नाही आमच्या माणसाला की तुमचं म्हणणं मांडा. तुम्हाला तर म्हणणं मांडण्याचा हा नंतरचा भाग आहे, पण 6 महिन्यात गुन्हे नसल्यामुळे हे प्रकरण पुढे नेता येत नाही. वर्षभरातच गुन्हा दाखल नाहीये. तुम्ही अवैध धंद्याबाबत प्रश्न उपस्थित केला आता पत्रकार परिषदेमध्ये, जे आमदार संजय गायकवाड यांनी हिवाळी अधिवेशनमध्ये प्रश्न उपस्थित केला होता औचित्याचा मुद्दा मांडून. आतापर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय आणि जे प्रदेशाध्यक्ष आहे हर्षवर्धन सपकाळ त्यांनी जे थेट असा आरोप केलाय की मांडवली झाली आहे यांची, काय वाटतं? हे बघा, सध्या जिल्ह्यामध्ये अवैध धंद्याला प्रचंड ऊत आहे. वरली आहे, मटका आहे, मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय चालतो आणि सगळं 2 नंबर आहे. अनेक लोकांनी आपले रेट वाढून घेतलेले आहेत अधिकाऱ्यांनी. खालच्या वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणामध्ये होते, त्यांच्यावर कारवाई नाही. कारण या अवैध धंदावाल्यांना राजकीय वरद हस्त आहे. मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांना या विषयामध्ये भेटणार आहे. गृह खातं त्यांच्याकडे आहे आणि त्यांना भेटून आम्ही स्पष्टपणे सांगणार आहोत की जिल्ह्यात हे 2 नंबरवाले मोकाट आणि आमच्यासारख्या चळवळीतले कार्यकर्ते तडीपार हे जे सगळं चालवलंय जिल्ह्यामध्ये नंगानाच, ही प्रतापराव जाधवांची करामत आहे. त्या पक्षाचा
खासदार मंत्री तुमच्या कार्यकर्त्यावर तडीपार करतात, त्याच पक्षाच्या आमदाराच्या हातात हात घेऊन तुम्ही गावोगावी दिलजमाई करतात आणि तो आमदार तुम्हाला सांगतो की आम्ही यांचं पुनर्वसन करू, त्याचं खंडनही तुम्ही करत नाही, तर कार्यकर्त्यांनी काय बोध घ्यावा? हे बघा, आम्ही एकत्रित आलो तो कोणत्या खाजगी कार्यक्रमात आलो नाही. अफजलपूरवाडी नावाचं गाव आहे देवघाटजवळ, त्याला आता आनंदवाडी नावाने ओळखलं जातं. छोटं गाव आहे, आमच्या आकाश माळोदेंचं गाव आहे. सरपंच त्या गावात आमचा आहे. मी विधानसभेच्या अगोदर त्या गावामध्ये 40 लाख रुपये, किती 40 ना 40 लाख रुपये मी माझ्या शिफारशीवरून रस्त्यासाठी आणि शाळा दुरुस्तीसाठी दिले होते आणि आमदार महोदयांनी त्या गावामध्ये 20 लाख रुपये दिले होते. या गावकऱ्यांनी असं ठरवलं की 2 कामाचे वेगळे उद्घाटन घेण्यापेक्षा एकच उद्घाटन घेऊ आणि सगळ्यांना बोलू. त्या विकासाच्या कार्यक्रमासाठी आम्ही त्या ठिकाणी एकत्र होतो. ती योगायोगाने एकत्रित आलो होतो आणि येळगावला आमचे भाऊभाऊ एस्कर इथे आहेत, तर हेच त्याच्या आयोजक असतात. गजानन महाराज प्रगट दिनाला सगळ्या नेत्यांना बोलावलं जातं. 11:30चं टायमिंग असतं. 11:30ला सगळे नेते तिथे येतात. महाप्रसाद वाटपाला सगळेच नेते एकत्रित होते. विजयराज शिंदे साहेबही होते. त्यांना कोणी विचारला प्रश्न की तुम्ही कसं काय त्यांच्या बाजूला उभे होते? ते तर एकाच गटात आहे ना, परत ते तर एकाच पक्षाचे आहेत ना. तर सांगायचं तात्पर्य असं की सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आता त्या दिवशी अयोध्यापुरम नावाची ती साईटचं हे झालं, काय भूमिपूजन झालं, तर त्याच्यात प्रतापराव जाधवांशी आमचे पण नावं होते. मागच्या वर्षी खामगावला पत्रकार दिनाचा कार्यक्रम झाला तर प्रतापरावला आम्ही एकाच व्यासपीठावर होतो. आम्ही तर एकमेकांसोबत पुनर्वसन करू याचं सांगा. नाही, तो प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. त्याच्या बाबतीत मला काही माहित नाही. ते का बोलले का नाही याच्या बाबतीत माझी त्यांच्याशी काही चर्चा झाली नाही. समक्ष बोलले ते समक्ष बोल सरकारशी मध्ये जाण्याचे विचाराधीन आहेत का? अजिबात नाही. आम्ही संघर्ष करत राहणार आहे, आम्ही लढत राहणार आहे आणि सरकारी व्यवस्थेवर अंकुश ठेवणं. चळवळीतल्या लोकांचं काम काय असतं? सरकारवर अंकुश ठेवणं, सामान्य माणसाचे प्रश्न चव्हाट्यावर आणणं आणि सरकारवर प्रस्थापितांवर व्यवस्थेवर अंकुश ठेवण्याचं काम आम्ही करतो आणि तेच काम, चळवळीचं काम आम्हाला सातत्यानं करायचं. संजूभाऊ तिथं प्रगट दिनामध्ये बोलले, त्यांनी असं बोलले की बा मागच्या हरिचैतन्य महाराजांच्या कार्यक्रमामध्ये आमची जुगलबंदी झाली होती, काळेसाहेब होते तिथं, तर त्या कार्यक्रमामध्ये आमची टीका एकमेकावर झाली होती. त्यांनी महाराजांना सांगितलं की तुम्ही आम्हाला दोघांना शांततेचा सल्ला दिलेला आहे, तर आता आम्ही तशा काही टीका करणार नाही एकमेकांवर, तशी वेळ काही येणार नाही. आम्ही तसं वातावरण म्हणजे शांतता ठेवू अशा पद्धतीचे ते बोलले. आणि पुनर्वसनाच्या संदर्भात ते कसं काय बोलले हे तुम्ही त्यांनाच विचारा. तुम्ही आता बोलता बोलता एक शब्द बोलले की प्रतापराव जाधव ईडीच्या धाकाने तिकडे गेले आहे, तर राज्याचे जेवढे खासदार आमदार आहे आणि बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे देखील ईडीच्या धाकाने तिकडे गेले आहे का? हे बघा, मी खासदारांबद्दल बोललो, मला यांच्याबद्दल काही माहिती नाही, परंतु ज्या खासदारांना एकत्रित केलं शिवसेनेतून त्याच्यामध्ये प्रतापरावांचा रोल मोठा आहे. माझं प्रतापरावांना चॅलेंज आहे की तुम्ही 2-4-5 वर्ष सत्तेच्या विरोधात राहून दाखवा. राहूच शकत नाही. सगळं दुकान पांगेलं नव्हतं याचं. ज्यांचे घरं काचाचे असतात त्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या नादाला लागायचं नसतं. तुम्ही एक म्हटलंय की अवैध धंदे जे आहेत ते राजकीय नेत्यांच्या बगलबच्च्यांचे आहेत, तर म्हणजे केवळ त्यांचेच का खासदारांच्याच बगलबच्च्यांचे असं म्हणायचं आहे का तुम्हाला की सगळेच नेते? नाही, अनेक नेत्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचे धंदे आहेत, पण त्यातल्या त्यात हे खासदार असल्यामुळं सबंध जिल्ह्यामध्ये अवैध धंद्याला प्रतापराव जाधवांनी परवानगी दिलेली आहे. कारण तेच अधिकारी आहेत ना सध्या जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांचे चार्ज. आता लोकसभेचे बुलढाणा लोकसभेचे खासदार प्रतापराव आहेत, त्यांची शिफारस लागते अवैध धंदा चालू करायला. विधानसभेमध्ये लागते ते काही मला माहित नाही. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, या जिल्ह्यामध्ये एक तर अवैध धंदा चालू करायचा असेल तर प्रतापरावांचा कार्यकर्ता व्हायचं, त्यांची परवानगी घ्यायची. कारण ते जिल्ह्याचे बॉस आहेत ना, सगळे कलेक्टरचे, एसपीचे, एसडीओचे, पोलीस स्टेशनचे सगळे चार्ज त्यांच्याकडे आहेत. हो, इकडचे चार्ज त्यांच्याकडेच आहेत ना. हो, इकडचे चार्ज त्यांच्याकडे. पोलीस अधीक्षक निष्क्रिय आहे या प्रकरणात, त्यांची बदली व्हावी किंवा त्यांच्यावर कारवाई व्हावी असं वाटतं का? जिल्हा पोलीस अधीक्षकांना सुद्धा मी भेटणार आहे. अजूनपर्यंत मी त्यांना भेटलो नाही. मी त्यांना विनंती करणार आहे की अशा पद्धतीनं जर का आपले खालचे अधिकारी राजकीय दबावाखाली येऊन जर कारवाई करत असतील तर सामान्य जनतेचा पोलिसांवरचा विश्वास उडेल. हे मी त्यांना भेटून सांगणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही भेटणार आहे आणि त्यांच्या हे लक्षात आणून देणार आहे. नाही तर त्यांना स्पष्ट सांगू की पोलीस स्टेशनचा आणि उपविभागीय अधिकारी तहसील कार्यालयाचा चार्ज तुम्ही प्रतापराव जाधवाकडे द्या आणि यांना मुक्त करा खालच्या लोकांना. भाऊ, तुम्ही आता असं म्हटलं की प्रतापराव केंद्रीय मंत्री बनल्यापासून त्यांनी काहीही
ते केलेलं नाही. त्यांनी 15 दिवसापूर्वी बुलढाण्यात एक हे घेतली, पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की केंद्रीय मंत्रिमंडळात सर्वात चांगलं काम असेल तर त्यांच्या मंत्रालयाचं आयुषचं आहे. आणि त्यांनी हे सांगताना असं सांगितलं की आयुषच्या 5 डिपार्टमेंटना ते ग्रीनिच वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये त्याचं स्थान झालेलं आहे. इव्हन तो भारतात सर्वाधिक प्रचलित कार्यक्रम आहे, प्रसिद्ध कार्यक्रम आहे, म्हणजे अमिताभ बच्चनचा कोण बनेगा करोडपती, त्यातही म्हणजे त्यांच्यावर प्रश्न आलेला आहे. ते आता हे बघा, तो जनरल नॉलेजचा भाग आहे. जलसंधारण खातं कुणाकडे आहे, महसूल खातं कुणाकडे आहे, तो तर जनरल नॉलेजचा भाग आहे, तो काही पार्ट नाही. ते काही कोण बनेगा करोडपतीमध्ये प्रश्न आला म्हणजे प्रतापराव खूप हिरो झाले असं काही मानण्याचं कारण नाही. शरद जोशींवर पण MPSCत प्रश्न आलेले आहेत. UPSCच्या पेपरमध्ये शरद जोशीवर प्रश्न आलेला आहे. हा कोण बनेगामध्ये आला, UPSC MPSCत नाही आला प्रतापरावांवर प्रश्न. आणि राहिला प्रश्न त्यांचं ते गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, त्याच्यात काय म्हणजे ते त्यांचं आयुष मंत्रालय सगळं डब्बा गोल झालं होतं आणि प्रतापराव गेले लगेच चमत्कार केला. याने काय जॅकेट घालून मिरवी पलीकडे काय केलं, ते पोलीस घेऊन फिरायचं. या जिल्ह्यामध्ये काय केलं प्रतापरावांनी? अहो तिथे टक्कल पडलं त्या लोकांचं. शेगावमध्ये MCRचा तो ICMRचा अहवाल सुद्धा आला नाही बाहेर अजून. कोणी म्हणतं हिम्मतराव भावस्करांचं संशोधन आहे, गव्हाच्या राशनचा गहू आणला म्हणून झाला. कोणी म्हणतं की ते रासायनिक खतं झिरपले गेले खाली, पाणी तिथं साचतात त्याच्यामुळे झाला. मग हे सपशेल अपयशी आहेत ना प्रतापराव जाधव. आणि हे पुरस्कार गिनीज बुक ऑफ याचे दे ना काळे साहेब, हे पैसे दिले की किती पुरस्कार भेटताय? तुम्हाला कोणता पुरस्कार पाहिजे सांगा. हे पेपरमध्ये छापायला हो गिनीज बुकला पैसे दिले असेल का त्यांनी? नाही आता ते मला माहित नाही, पण प्रतापराव जाधव काही बी जुगाड लावू शकतात. आणि इकडे हे पण तिकडे काय झालं इकडे सांगायचं लोकांना, तिकडे ऐसा होगा वैसा होगा फलाला होगा. जिगाव प्रकल्पाचं काम सुरू आहे, त्याचं काय झालं इतके दिवस? अनेक लोकांना मोबदला नाही. खामगाव जालना रेल्वे मार्गाची काय काशी केली? मोदी साहेबांच्या मांडीला मस्त सोयाबीन बद्दल एक निवेदन नाही, कापसाबद्दल एक निवेदन नाही, निधी पण नाही. ते काही साहेब आत्ताचा विषय नाही. 4 टर्म त्यांच्या झाल्या प्रतापरावांच्या. या 4 टर्म मध्ये त्यांनी सांगण्यासारखं एकही काम या जिल्ह्यामध्ये केलेलं नाही. त्यांना काय गिनीज बुकचा रेकॉर्ड पुरस्कार देतात? त्यांना हा पुरस्कार दिला पाहिजे की लोकांना जेलमध्ये कसं घालायचं, लोकांना खोट्या केसेस खर्च करायचा, याचा नोबेल पुरस्कार प्रतापराव जाधवांना दिला पाहिजे अशी मोदी साहेबांकडे आम्ही मागणी करतोय. आणि जे सुरू होतं ते बंद पाडण्याचं काम केलं. सगळेच कारखाने बंद आहे. अरे 4 टर्म झाले तुम्ही खासदार आहे. या जिल्ह्यातली जिल्हा बँकेची अवस्था वाईट आहे. का केंद्राकडून तिला मदत प्राप्त करून देत नाही? सगळे साखर कारखाने बंद आहेत. आता कसे तरी ते भाईजींच्या कृपेने 1-2 चालू झाले. सुतगिरण्या बंद आहेत. जे हारले त्याच्यात प्रतापरावांचा हात आहे का? सांगितलं मी. या प्रतापरावांनी स्वतःचा पक्ष संपवण्याची सुपारी घेतलेली आहे. डॉक्टर तालेंच्या प्रकरणात जर न्यायालयात जावं लागलं तर 1 वर्षाचा निकाल लागण्यात निघून जाईल. मग अशा वेळी ठीक आहे ना, फेस करू आम्ही. स्वातंत्र्याचं आंदोलन लढताना, स्वातंत्र्याचं मिळवण्यासाठी लढताना इंग्रजांच्या विरोधामध्ये अनेक क्रांतिकारकांचं आयुष्य गेलं. आम्ही सत्याच्या बाजूला लढत राहू, किती वर्ष लागो. आणि हे असं तडीपार करून आणि खोटे गुन्हे दाखल करून मग तर रविकांत तुपकर कधीच सत्तेत चालला गेला असता. हे काय पहिला गुन्हा आहे का? हे प्रतापरावांचं हे नेहमीच काम आहे. आम्ही घाबरत नाही आणि आम्हाला काही वकिलाची फी द्यावी लागत नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, वेगळेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आणि वेगळेच मुद्दे धरून चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यासंदर्भात कोणतीच चर्चा होत नाही. तुम्ही काय मागणी करणार आहे सरकारला? सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्पेशल अधिवेशन, विशेष अधिवेशन घेतलं पाहिजे आणि निव्वळ फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 2 दिवस त्याची चर्चा केली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. जसं सोयाबीनचा प्रश्न आहे, कापसाचा प्रश्न आहे, ऊसाचा प्रश्न आहे, कांद्याचा प्रश्न आहे, दुधाचा प्रश्न आहे, धानाचा प्रश्न आहे. या सगळ्या प्रश्नांवर सखोल चर्चा झाली पाहिजे आणि महाराष्ट्रातला शेतकरी सरकारनं कर्जमुक्त केला पाहिजे. सोयाबीन कापसाला भाव फरक दिला पाहिजे. या जिल्ह्यातल्या किंवा राज्यातल्या सोयाबीनचा प्रश्न हा केंद्रामध्ये जे लोक निवडून गेले त्यांनी मांडला पाहिजे. जर मी खासदार झालो असतो तर मला लोकांनी विचारायला पाहिजे होतं सोयाबीनच्या भावाचं तू काय केलं. तसं प्रतापरावांना आमचा प्रश्न आहे की त्यांनी सोयाबीन कापसासाठी तिथे काय केलं. पीक विमा 2023 पासून का मिळाला नाही? जेव्हा तुम्ही पीक विमा काढता नुकसान तुमचं होतं, जेव्हा तुम्ही कंप्लेंट करता त्याच्या 15 दिवसात तुमचा पंचनामा झाला पाहिजे आणि 1 महिन्यात पैसे मिळाले पाहिजे असा कायदा आहे. मग 2023च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेलं नुकसान 2025 पर्यंत त्याचे पैसे मिळत नाही. मग केंद्रीय राज्यमंत्री तिथे जाऊन करतात काय? आणि ते व्याजासह दिलं हा पाहिजे. व्याजासही दिलं पाहिजे. नंतर जर दिलं 12 किंवा 18% व्याजाला ते पैसे शेतकऱ्यांना दिले पाहिजे. हा गंभीर प्रश्न आहे, हा राजकीय प्रश्न नाही आहे.
त्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी पुन्हा एकदा आम्ही मुंबईच्या दिशेने जाणार, अरबी समुद्रामध्ये आमचे सातबारे बुडवणार आणि आम्ही कर्जमुक्त झालो अशी घोषणा आम्ही करणार आणि सोयाबीन सुद्धा आम्ही अरबी समुद्रात टाकणार. आणि भाऊ, तुमचं जे घर आहे, तुम्ही सांगितलं की घरापुढे त्यांनी महाराष्ट्र बँक तिथं ऑलरेडी पहिली याची शाखा होती, जिल्हा बँकेची शाखा होती, ती म्हणजे तुमच्या आंदोलनामुळे बंद पडली असं त्यांचं म्हणणं आहे. पण तेवढंच बघ तिथं एक शाखा निर्माण झाली की तुम्हाला व्यवहार करायचा असला फार काही असं दूर जायचं काम केलं आणि ते जे CCTV आहे ते तुमच्या याच्यासाठी ते सुरक्षेसाठी दिलं. हे बघा, जिल्हा बँकेची शाखा जेव्हा होती तेव्हा आमचं घर तिथं नव्हतं, तेव्हा आमचं लग्न झालेलं नव्हतं, तो प्लॉट रिकामा होता, लक्षात घ्या. आणि जिल्हा बँकेची शाखा तिथं असणं, कोणत्याही बँकेची शाखा रेसिडेन्शियल एरियात असणं हे मुळामध्ये कायद्याला अभिप्रेत नाही आहे. आणि प्रतापरावांच्या बँकेत लोक येतच नाही तिथं, ते फक्त रविकांत तुपकरच्या घरी कोण येतं कोण जातं एवढंच फक्त दिवसभर पाहत राहते. पण मला आनंद काय आहे काळेसाहेब, माझ्यासारख्या CCTVचं काम नाही. आपोआपच साहेब त्यांनी CCTV लावायचे तर बँकेच्या सुरक्षेसाठी लावावे, हा. आमच्या घराकडे कशाला लावत? हा. आणि आमच्या घरी महिला असतात, कोणाच्या आमच्या घरी आमच्या मुली आहेत, आमच्या घरी आमचे नातेवाईक येतात, अनेक महिला येतात, मग त्यांच्यावर वास ठेवता का प्रतापराव की आमच्या घरी कोण येतं? असं डोकवण्याचा हा गमतीचा भाग नाही आहे साहेब, हा तुमचं खाजगी आयुष्य कॅप्चर करण्याचा, तुमच्या खाजगी आयुष्यात डोकावायचा आम्हाला अधिकार नाहीये ना. आता उद्या तुमच्या घरासमोर मी थोडी कॅमेरा लावून उभा राहू शकतो. त्यांच्या बँकेसाठी त्यांनी लावावेत, पण तिथं बँकच टाकता येत नाही मुळामध्ये, कशी टाकता येईल? त्याविरोधात तुम्ही अशी कंप्लेंट करणार का DDR कडे की बँक हटवा? नाही, आम्ही करणार, आम्ही आता सगळंच काढणार बाहेर. प्रतापरावांनी ज्या ज्या लोकांना त्रास दिला ते सगळे लोक आता समोर आणणार. आता बीडमध्ये कसं निघालं बाहेर, तसं यांचं सगळं आम्ही बाहेर काढणार. यांना गंमत वाटते, यांना वाटतं आमच्या विरोधात कोणी बोलत नाही, आम्ही सगळे यांचं बाहेर काढणार. प्रतापरावांनी त्यांच्या पदाच्या मर्जीमध्ये राहावं, त्यांच्या पदाचा उपयोग सामान्य लोकांसाठी करावा. सामान्य लोकांना तुरुंगात टाकणं आणि अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी जर तुम्ही मंत्रिपदाचा उपयोग करत असाल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, हे प्रतापरावांनी लक्षात ठेवा. आता एवढ्या मिरच्या जमल्या असतील आज प्रतापरावांना की तुम्हाला सांगतो, आता काही लोकांना माझ्या विरोधात बोलतं करतील, सोशल मीडियावर मला ट्रोल करतील, पण मला त्याचा काही फरक पडत नाही. मी सत्याची बाजू मांडत राहणार, मी लढत राहणार. डॉक्टर टाले आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही दोघेही, नवरा बायको आणि आमची संघटना खंबीरपणे उभे. आम्ही असल्या तडीपारीला किंवा असल्या या सगळ्या भंपक खोट्या गुन्ह्यांना आम्ही घाबरत नाही, आम्ही फासावर जाऊ. माझ्या जीवाचं, माझ्या कार्यकर्त्यांच्या जीवाचं बरं वाईट झालं तर त्याला पूर्णपणे प्रतापराव जाधव जबाबदार असतील, याचा पुनरुच्चार पुन्हा एकदा करतो. आपण सगळे आलात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. ताईची काय बोला. मला एवढं सांगायचं, माझे मिस्टर गेले 12 ते 13 वर्षापासून चळवळीमध्ये काम करत आहे, भाऊच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. त्यांच्यावर असे गुन्हे करणं किंवा अशा तडीपारी करणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे कुठलेही गुन्हे नाही, तर त्यांच्यावर सगळे गुन्हे जे आहेत ते चळवळीतील आहेत, आंदोलनातील आहेत. त्याच्यामुळे त्यांनी जे गुन्हे टाकले किंवा ही तडीपारी केली हे अत्यंत चुकीचे आहे. पण त्यांना आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये घाबरणार नाही, कारण आमच्या पाठीमागे भाऊ हे सर्व संघटना आहे. कल्पना टाले. कल्पनाताई टाले. असं सांगायचं आहे की आज यांची मुलगी लहान आहे, पण उद्या तिच्या वडिलांच्या डोक्यावर कपाळावर तडीपारीचा शिक्का बसला ना, तिच्या भावनिकतेचं काय? तिला कोणी पण म्हणणार नव्हत्या की तुझ्या वडिलांना तर तडीपार केलं होतं, मग काय उत्तर द्यायचं तिने? आमच्या लेकरांच्या मनावर काय परिणाम होत असतील? प्रतापरावांना प्रश्न विचारला की राग येतो, जळफळाट होतो. मग आमच्या सारख्यावर तडीपारीचे शिक्के लावणं किंवा आम्हाला गुन्हेगारी पार्श्वभूमीवर येऊन उभं करणं, आमच्या लेकरांना उद्या शाळेत विचारलं जातं ना या सगळ्या गोष्टीचं. मग उद्या सामान्य माणसाने भांडायचंच नाही का? सामान्य माणसाने आंदोलन मोर्चे करायचेच नाही का? रस्त्यावर उतरायचंच नाही का? मेहकर मतदारसंघामध्ये आजपर्यंत यांच्या विरोधात कोणी बोललं की अशाच पद्धतीने लोक संपवण्याचा घाट यांनी घातलेला आहे. हे आम्ही कदापि चालू देणार नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक नेत्यांचे प्रकरण बाहेर निघतायत, अनेक गुंडांचे प्रकरण बाहेर निघतात. तशाच पद्धतीनं प्रतापरावांचे प्रताप इथून पुढे आम्ही बाहेर काढू. किती दिवसात म्हणजे बाहेर काढणार त्यांच्या 12 भानगडी? नाही, आता सगळं एक एक गोष्ट कलेक्ट करणार. आता काय ते दीर्घकालीन लढा आहे, तो काय असं एक दिवसाचा आणि एका महिन्याचा थोडीच आहे, दीर्घकालीन लढा आहे. प्रतापरावच्या विरोधात एवढे बोलले तुम्ही, संजय भाऊ खुश झाले की नाराज झाले ते त्यांना विचारा. त्यांना कदाचित त्यांना वाईट वाटलं असेल त्यांच्या पक्षाच्या विरोधात, आपलं त्यांच्या नेत्याच्या विरोधात बोलल्यामुळे.
आणि त्यांनीच तर त्यांच्यावर आरोप केलेलो, त्यांना पाडण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले म्हणून.